आदित्य ठाकरे उबाटा शिवसेनेचे एक आमदार ते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची लायकी काढायला चालले। आता या मुलाची लायकी ती काय? हा आदित्य ठाकरे एकनाथजी शिंदे यांना घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतो, या सरकारला घटनाबाह्य सरकार म्हणतो। हा स्वतःला काय समजायला लागला हेच कळत नाहीये। तो असं म्हणतोय की 50 लोकांना घेऊन हे मुख्यमंत्री घटनाबाह्य मुख्यमंत्री डावोसला निघाले। 50 लोकांची गरज काय म्हणे? अरे राजा, 50 लोकांना घेऊन कोण चाललेलं आहे? आणि म्हणतोय की MEA ची परमिशन घेतली का? MEA म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स। आता याला सगळं काय माहिती? हा फार मोठा गाडा पंडित MEA चं परमिशन घेतलं आहे की नाही हे तू जा आणि चौकशी कर। RTI कशासाठी आहे? RTI ची घे ना माहिती RTI मधून। हा असं म्हणतोय की एवढ्या लोकांची गरज नाही, मुख्यमंत्री मला घाबरतात आणि त्यामुळेच त्यांनी चार्टर प्लेन घेतलं नाही। मुख्यमंत्री मला घाबरतात आणि त्यामुळेच आता 20 कोटीच्या आत खर्च करणार आहेत वगैरे वगैरे। याचा सरकारवरही विश्वास नाहीये आणि घटनेवरती सुद्धा नाही आणि न्यायालयावरती सुद्धा नाही। कधी हाच व्यक्ती म्हणतो की न्यायालय हे खोटे, ते चुकीचे निर्णय देतात, आमचा न्यायालयावरती विश्वास नाही। आम्ही जनतेच्या न्यायालयामध्ये जाणार आणि तिथे न्याय मागणार। अरे, जेव्हा तुला जनतेने न्याय दिला होता जनतेच्या न्यायालयामध्ये 2019च्या विधानसभा तुम्ही जिंकला होता, त्यावेळेस जनतेचा न्याय धुडकावून तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात का? तो फक्त आणि फक्त मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी। ही तुम्हाला त्यावेळेस लोक खुर्चीचा सुटला होता म्हणून तुम्ही जनतेने जो मॅन्डेट दिला होता त्याला धुडकावलं तुम्ही आणि सरळ जाऊन काँग्रेसची जाऊन हातमिळवणी केली आणि मुख्यमंत्री झालात। आणि तुम्ही आता म्हणता की आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊन दाद मागणार। हीच जनता तुम्हाला लाथाडल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।